आपण सेवानिवृत्त होत आहेत, तर आपण काय सांगाल सर आपल्या अनुभवामध्ये? नमस्कार सर. माझ्या नोकरीमध्ये मी एकच सर सातत्य ठेवलं की मुलांचं भवितव्य कसं घडेल आणि त्यांचं भावी जीवन कसं उज्ज्वल होईल याकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यामध्ये जी असलेली चिकाटी जिद्द पाहून त्यांना प्रेरणा देण्याचं काम केलं मी आणि सतत वेळेला महत्त्व दिलं आणि मुलांचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीनं व्हावा आणि मुलांमध्ये जे सुप्त गुण असतात त्या गुणांना वाव मिळण्यासाठी मी भरपूर प्रयत्न केले आणि त्यामध्ये मला यश असं मिळालं की माझे जे विद्यार्थी आहेत आज चांगल्या पदावर कार्यरत आहेत आणि माझ्या संपर्कात आहे. त्याचा मला खूप अभिमान आहे आणि आज मी सेवानिवृत्त होत आहे. मला खूप आनंद होत आहे. धन्यवाद. सर, तुमच्या आयुष्यामध्ये असा एखादा कोणता सण आला म्हणजे क्षण आलेला आहे की त्या क्षणापासून आपण काहीतरी जीवनामध्ये शिकलेला आहे, असा एखादा क्षण सर सांगा शकता का आपण? हो सर. असा क्षण माझ्या जीवनामध्ये असा आलेला आहे की मी ज्यावेळेस शाळेत असताना एक वेळ विभागीय स्तरावरील पथक आलं आणि पथक आल्यानंतर ते वर्गामध्ये गेलं आणि वर्गात गेल्यानंतर त्यांनी विचारलं की बा तुम्हाला कोणते शिक्षक आवडतात आणि तुम्हाला काय शिकवतात आणि त्या मुलांनी त्या पथकाला सांगितलं की आमचे सर्वात जास्त आवडीचे इंगळे सर आहेत आणि त्यांनी आम्हाला भरपूर असं मार्गदर्शन केलं आणि मुलांनी जो सांगितलेला अनुभव, मुलांनी सांगितलेली जी गोष्ट आहे अधिकाऱ्यांना ती मला माहीत नव्हती, परंतु मी ज्यावेळेस ऑफिसमध्ये होतो आणि त्यावेळेस ते पथक ऑफिसमध्ये आलं त्यावेळेस पथकांनी मला विचारलं की इंगळे सर कोण आहे. आम्ही 7 लोकांचा स्टाफ होता आणि तिथं आल्यानंतर मला त्यांनी उभं केलं आणि माझं अभिनंदन केला. तो माझा एक सर्वात महत्त्वाचा क्षण आहे माझ्या नोकरीमधला. सर, आपण आज सेवानिवृत्त होत असताना तुमच्या स्टाफचं काय मनोगत असेल? सर, मला माझ्या स्टाफचं जे सहकार्य मिळालं आणि त्या सहकार्यातून मला ऊर्जा मिळाली आणि सर एकट्यानं कोणतंही काम होऊ शक्य नाही आणि शाळेमध्ये असताना जे टीम असते, टीम वर्क असते, ते टीम वर्क फार महत्त्वाचं असते आणि एकमेकाच्या सहकार्याने कोणतीही गोष्ट घडत असते आणि अशक्य कोणतीच नाही. प्रत्येक गोष्ट ती यशस्वी होण्याकरिता आपला स्टाफ फार महत्त्वपूर्ण असतो. धन्यवाद सर. स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसमध्ये आपण सर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल धन्यवाद. स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी रतन भगत. पण एक या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून सर या इंगळे सरांच्या बाबतीत काय सांगणार सर? काय प्रतिक्रिया देणार असणार आहे आपली? हो, इंगळे सर आमच्या शाळेमध्ये आले. सरांनी जवळपास 12 महिन्याचा काळ इथं व्यतीत केलेला आहे आणि शाळेमध्ये आल्यानंतर समजा शिस्त वगैरे लागलेली आहे आणि वर्गात कसं आहे सरांचं येणं आणि अभ्यास तपासणं हे पण योग्य आहे आणि सरांनी म्हणजे वेळोवेळी समजा आम्हाला मदतही केली समजा आणि काही समस्या आल्या तर सरांनी सोडवल्या पण आहेत आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी सरांनी खूप भरपूर प्रयत्न केलेले आहेत. तर सरांनी सुरुवातपासून समजा जो काही समजा ज्याचा सिलेबस असते मुलांचा तो पण चेक केलेला आहे आणि जिथं काही अडचण आली तिथं सरांना वैयक्तिक सरांनी त्या मुलांना सांगितलेलं आहे किंवा अशानं असं होते तशानं तसं होते असं सरांनी केलेलं आहे. ज्यावेळेस आपला गुरु सेवानिवृत्त होत आहे त्यावेळेस या शाळा व्यवस्थापन शिक्षण समितीच्या अध्यक्ष म्हणून आपली काय प्रतिक्रिया आहे किंवा या इतर स्टाफ लोकांचं काय म्हणणं असेल किंवा काय त्यांची प्रतिक्रिया काय असेल? हो, आता कसं आहे की सरांची सेवानिवृत्ती आज होणार आहे. तो दुःखही आहे कारण की कसं आहे सर मुख्याध्यापक असल्यामुळे समजा सर्व काम व्यवस्थित चालू होतं. आता मुख्याध्यापक कोण येणार आहे ते समजा प्रश्न आहे, पण कसं किंवा सर्व स्टाफ भरलेला असेल मुख्याध्यापक असल्यानंतर सुद्धा सर्व काही व्यवस्थित चालत होतं असं माझं म्हणणं आहे. धन्यवाद सर.